आपल्यासोबत जोडले गेलेत अंकुश काकडे। अंकुशजी, नुकतंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। जंतर मंतरवर नुकतंच शरद पवार गेलेले होते, विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलेला होता, आंदोलकांशी चर्चा केलेली होती। काय वाटतंय आज जे शरद पवार मध्यस्थी करतायत, पंतप्रधानांकडून किंवा सरकारकडून काही ठोस पावलं उचलली जातील का यानंतर? तुम्ही काय अपेक्षा व्यक्त करताय? निश्चितच, कारण विद्यार्थ्यांचं जवळपास गेली 20-22 दिवस जंतर मंतरवरती आंदोलन चालू होतं। परवाच्या 20 तारखेला त्या ठिकाणी पोलिसांनी जो अमानुष त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती मारहाण केली, अश्रुद्वारे फोडले, अनेक विद्यार्थी जखमी झाले आणि ती संवेदना पवार साहेबांच्या मनामध्ये होती म्हणून काल ते जंतर मंतरवरती दीपक अभिषेक बिस्किट त्यांना भेटायला गेले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याच वेळेला पवार साहेबांनी ट्विट केलं की अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपून टाकणं योग्य नाही, त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत त्या समजून घेतल्या, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे। सरकारने संवेदनशील भूमिका ठेवून विद्यार्थ्यांशी संवाद साधणे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचसाठी आज सुप्रियाताई आणि पवार साहेब पंतप्रधानांना भेटायला गेलेले असावेत। आपण माध्यम मात्र गेली अनेक दिवस विनाकारण आता विषय झाल्यानंतर आज पवार साहेब भेटल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये राजकीय अर्थ काढणं हे योग्य नाही। पवार साहेबांच्या मध्यस्थीने या आंदोलनांमधून काहीच एक चांगला सन्मान्य मार्ग निघाला तर निश्चितच विद्यार्थी देखील त्याचं स्वागत करतील आणि केवळ पवार साहेबच नाही तर इंडिया आघाडीचे आणि विरोधी पक्षाचे सगळ्याच लोकांनी या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। पण केंद्र सरकार मात्र ठप्प राहिलं, गेली 20-22 दिवस तिकडे कुठेही डुंकून पाहिले नाही। साधी कोणी त्यांच्या मंत्र्यांनी खासदारांनी त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांची सोनम वांगचूक यांची दखल घेतली नाही, त्यांच्याशी चर्चा देखील घेतली नाही आणि मग आज कुठेतरी पवार साहेब जर का त्याच्यामध्ये पंतप्रधानांची भेट घालून एक चांगला मध्यम मार्ग काढत असतील तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केले पाहिजे। त्या भेटीमध्ये कृपा करून आपण राजकारणचा संबंध अजिबात लावू नये अशी माझी माध्यमांना विनंती आहे। नक्कीच अंकुशजी, खरं तर आमच्याकडनं असे संशय व्यक्त केले जात नाहीत किंवा असे काही चित्र तयार केले जात नाही। मुद्दा इतकाच की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या राजकीय घडामोडी वाढत चाललेल्या आहेत, भेटीगाठी वाढत चालल्या, त्याच्यामुळे चर्चा सुरू झाल्यात। आपण यानंतर अपेक्षा करूयात की खरंच यामधून काहीतरी तोडगा निघेल। धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।